हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द चॅनेल. काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात एक गोष्ट आली आणि जी मला खूप आवडली आणि ही गोष्ट आपल्याबरोबर शेअर करायला मला खूप आवडेल. आणि आपणही जर आयुष्यात काही गोष्ट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करताय, खूप कष्ट घेतायत, पण त्या कष्टाचं फळ अजून मिळत नाहीये, आपला संयम सुटत चालला आहे, तर ही गोष्ट आपल्यासाठी आहे. त्यामुळे शेवटपर्यंत जरूर ऐका आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही गोष्ट एका शेतकऱ्याची आहे. एक शेतकरी असतो. तो आपल्या शेतात निवडुंग आणि बांबूची रोपे लावण्याचे ठरवतो. त्याप्रमाणे तो निवडुंग आणि बांबूची रोपे लावतो देखील. निवडुंग लवकर वाढते, पण बांबूची रोपे वाढतच नाहीत. तरीही शेतकरी बांबूला रोज पाणी देत राहतो, त्याची काळजी घेत राहतो आणि असं करता करता एक वर्ष संपते, पण बांबू जमिनीतून वर येत नाही. असे करता करता 2 वर्ष जातात, 3 वर्ष जातात. बांबूची रोपे तशीच राहतात. आजूबाजूचे शेजारी सांगू लागतात, ही रोपे मरून गेली आहेत. आता तरी याला पाणी देणे बंद करा. पण शेतकऱ्याचा विश्वास अढळ असतो. अशी करता करता 4 वर्ष जातात आणि 5व्या वर्षी अचानक बांबूची रोपे जमिनीतून वर येतात आणि बघता बघता काही आठवड्यातच 60 फुटापेक्षा जास्त वाढतात. या कथेचा सारांश असा आहे, बांबू जमिनीच्या वर येण्यापूर्वी जमिनीच्या खाली आपली मुळे मजबूत करत होता. तुमच्या आयुष्यातही जेव्हा काहीच घडत नाही असे वाटते, तेव्हा तुम्ही बांबूच्या मुळांप्रमाणे अंतर्गत सामर्थ्य वाढवत असता. त्यामुळे संयम ठेवा, मेहनत करत राहा, तुमची ही वेळ नक्की येईल. याचे तात्पर्य एवढेच आहे, आयुष्यातील संघर्ष हे प्रगतीची लक्षणं आहेत. त्यामुळे हार मानू नका, प्रयत्न करत राहा. संकटात खचून न जाता बांबूच्या रोपाप्रमाणे संयम आणि जिद्द ठेवल्यास यशाचे शिखर नक्की गाठता येते. हेच या गोष्टीमागचे तात्पर्य आहे.